मेंबरनी मला फोन केला आणि विचारलं की यंदा काही सत्यनारायणची पूजा पण नाही आहे, काही प्रोग्राम पण नाही आहे. तर म्हटलं का मला माहीत नाही. पण तिने मला रिक्वेस्ट केली का आम्ही सत्यनारायणची पूजा अरेंज करतो, तुम्ही प्रोग्रामचं बघा. मी ज्याची माझे मित्र पंचपडकरांना फोन केला, त्याची तब्येत पण ठीक नव्हती, गणपतीचे दिवस आहेत, तर त्याने मला सांगितलं 13 आणि 14 मी बघतो येता येईल का. आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान ठेवून ते आज या प्रोग्रामला आलेले आहेत. त्यांची ओळख मागील मी तुम्हाला सांगितली की माझ्या फार्मवर तारक मंत्राचं शूटिंग केलं होतं. जवळजवळ त्यांचे 25 स्टुडंट्स आणि सगळ्यांनी म्हणून ते तिथे शूटिंग झालं होतं तारक मंत्राचं, आणि ते आता यूट्यूबवर पण आहे. तर माझं फार्म आणि त्यांचं गाणं अख्ख्या वर्ल्डवर गेलं असेल, कारण जिथे जिथे यांचे शिष्य आहे स्वामींचे, तिथे तिथे ते सगळे ऐकतात. आजच्या ही राहते, त्या दोघींना मी मुलीसारखंच ट्रीट करतो. ही उत्कृष्ट केक बनवणारी आहे. इथे जवळजवळ 8,000च्या वरती केक गेला 10 वर्षात केलेले आहेत. आपल्याकडे पण केक आणि अनेक वस्तू बनवते. पण एकच आहे की मी काल सांगितलं तिला की लगेच जवळजवळ ही पॅकेट आलेली आहे तिथे प्रसादाची, तर त्याबद्दल तिथे थँक्यू. यांचे पूर्वीही आपल्याकडे कार्यक्रम झालेले आहेत, पण तरी आज त्यांची मी नव्याने थोडक्यात ओळख करून देत आहे. ते गायक म्हणून मराठी सुगम संगीतात कार्य करीत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रमधील अधिकारीपदाची नोकरी सांभाळून गेली 30 वर्ष क्षितिज या संस्थेतून मराठी व हिंदी सुगम संगीताचे कार्यक्रम भारतभर सादर करीत आहेत. 2009 साली माननीय प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपती असताना हा एकमेव ग्रुप होता. ज्येष्ठ भावगीत